महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण सध्या शेतकऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरू आहे. नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता 2000 रुपयांचा हप्ता नेमका कधी खात्यात येणार? काही ठिकाणी एक तारीख सांगितली जात आहे तर काही ठिकाणी 2 हप्ते एकत्र मिळणार असल्याची चर्चा आहे. पण यामध्ये नेमकं खरं काय आहे? आज आपण कोणत्याही अफवा न सांगता उपलब्ध माहितीनुसार संपूर्ण विषय समजून घेणार आहोत. सर्वात आधी 8 हप्त्याची माहिती. मित्रांनो, सर्वात आधी एक गैरसमज दूर करूया की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मार्च 2026 मध्येच वितरित झाला आहे. म्हणजे 8वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आला आहे. यामध्ये जवळपास 89,75,000 कुटुंबांना, शेतकरी कुटुंबांना लाभ मिळण्याची माहिती समोर आली आहे. म्हणजे सध्या शेतकरी या पैशांची वाट पाहत आहेत. ते 8व्या हप्त्याचे पैसे नाहीत. आता प्रतीक्षा आहे 9व्या हप्त्याची. आता खरी बातमी, 9वा हप्ता म्हणजे नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाला वर्षाला 6,000 रुपये मिळतात. हे पैसे 2,000 रुपयांच्या हप्त्यांमध्ये दिले जातात. त्यामुळे पुढील हप्ता म्हणजे 9वा हप्ता साधारणपणे 2,000 रुपयांचा असणे अपेक्षित आहे. पण इथे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, हे 2,000 रुपये खात्यामध्ये कधी जमा होणार? 13 ऑगस्ट 2026 पर्यंत उपलब्ध माहितीनुसार 9व्या हप्त्याची प्रतीक्षा म्हणजे निश्चित अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. त्यामुळे आजच्या तारखेला कोणतीही एक तारीख सांगून याच दिवशी पैसे येणार असे सांगणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे मी तसं करणार नाही. मग 15 ऑगस्टला पैसे खरंच येणार का? तर आता सोशल मीडियावरती चर्चेत असलेल्या एका तारखेबद्दल बोलूया. काही ठिकाणी 15 ऑगस्टच्या आसपास पैसे जमा होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. पण शेतकरी बांधवांनो, लक्षात ठेवा, शक्यता आणि अधिकृत घोषणा या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सरकारकडून अधिकृत आदेश किंवा घोषणा झाल्याशिवाय 15 ऑगस्ट ही पक्की तारीख मानता येणार नाही. म्हणून जर तुम्हाला व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर 15 ऑगस्टला 2,000 रुपये खात्यामध्ये असा मेसेज मिळाला तर तो लगेच पुढे पाठवण्याआधी त्याची अधिकृत माहिती तपासा. आता 4,000 रुपये येणार का? म्हणजे तुम्हाला आता 2,000 रुपये येणार का 4,000 रुपये येणार? आता दुसरा मोठा प्रश्न, काही शेतकऱ्यांमध्ये अशी चर्चा आहे की पुढील हप्त्यांमध्ये 2,000 रुपयांऐवजी 4,000 रुपये मिळू शकतात. पण सध्या उपलब्ध अधिकृत माहितीनुसार 4,000 रुपये एकत्र जमा करण्याची निश्चित घोषणा झाल्याची अशी पुष्टी नाही की पैसे 4,000 रुपये येणार. त्यामुळे आता 4,000 रुपये मिळणार आहे असं गृहीत धरू नका. अधिकृत निर्णय झाल्यास त्याबाबतीत खात्रीने सांगता येईल. तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी काय महत्त्वाचे आहे? आता ही माहिती प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे. हप्ता जाहीर झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी तुमची लाभार्थी माहिती व्यवस्थित असणे आवश्यक आहे. त्यामुळे एकदा तुमची माहिती तपासा. आधार कार्ड आणि बँक खाते लिंक आहे का? DBTसाठी बँक खाते योग्य आहे का? योजनेतील तुमची पात्रता कायम आहे का? आवश्यक KYC किंवा इतर प्रक्रिया पूर्ण आहेत का? यापैकी कोणत्याही ठिकाणी अडचण असल्यास हप्ता मिळण्यात विलंब होऊ शकतो. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, सरकारने हप्ता जारी केला तरी सर्वांच्या खात्यामध्ये पैसे एकाच वेळी दिसतीलच असे नाही. DBT प्रक्रियेमुळे वेगवेगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याच्या वेळेत फरक पडू शकतो. म्हणून एखाद्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे आले आणि तुमच्या खात्यामध्ये लगेच दिसले नाहीत तर घाबरू नका. घाबरून जायची गरज नाही. पहिल्यांदा तुमचा लाभार्थी स्टेटस आणि बँक खात्याची माहिती तपासा. आता निष्कर्ष मित्रांनो हेच की आजच्या तारखेपर्यंत, आजच्या मिनिटापासून म्हणजे आजच्या क्षणापर्यंत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मार्चमध्ये वितरित झाला आहे आणि आता 9व्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत. पण पुढील हप्ता साधारण 2,000 रुपयाचाच आहे आणि 9वा हप्ता नेमक्या कोणत्या दिवशी खात्यात जमा होईल याची अधिकृत निश्चित तारीख 13 ऑगस्टपर्यंत स्पष्ट झालेली नाही. आणि 15 ऑगस्टची चर्चा आहे. पण ती पक्की तारीख म्हणजे समजू नये. पक्की तारीख नाही. 15 ऑगस्टला पैसे येणार ही पक्की फिक्स तारीख नाही. आणि 4,000 रुपये एकत्र मिळणार असल्याची ही सध्या अधिकृत गोष्टी नाही. त्यामुळे अफवांवरती विश्वास ठेवण्यापेक्षा अधिकृत अपडेटची वाट पाहणे योग्य ठरेल. आणि मित्रांनो, तुमच्या गावातील किंवा तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा मागील हप्ता आला आहे का आणि कधी आला होता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुमचे काही प्रश्न असेल तर ते देखील कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.